नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? घरात राहा, सुरक्षित राहा, स्वच्छतेचे सर्व नियम पाळा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि एक गोष्ट मात्र कटाक्षाने करा, घराबाहेर जाणाऱ्यांना मास्क घालण्याची आठवण करा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद, शिक्षण सुरू. या उपक्रमांतर्गत मी मंजिरी मधुकर तोरसकर, प्रशिक्षिका, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मनपा मराठी शाळा क्रमांक 1, अंधेरी पूर्व, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. इयत्ता 3री, विषय मराठी व्याकरण आणि आजचा आपला घटक आहे वाक्य व वाक्यांचे प्रकार. मुलांनो, समोर तुम्हाला अक्षर दिसतायत की नाही? ती अक्षर मला कोण वाचून दाखवेल? हात वर करा. श्रेया, वाच बाळा. बरोबर. कळ. आता या शब्दातून तुम्हाला काही अर्थबोध होतो का? अर्थ समजतोय या शब्दाचा? बोला, रिया सांग. कळ या शब्दातून तुला अर्थ काही समजला का? अच्छा, हा. बरं. तर तुम्ही कमळ हा क्रमाने अक्षर जोडली नंतर, हो की नाही? आधी मी कोणता शब्द दिला होता? कळ. पण तुम्ही काय केलं? ती उलट सुलट असलेली अक्षर क्रमाने व्यवस्थित जोडली आणि कमळ असा अर्थपूर्ण शब्द तयार केला. छान. आता या शब्दापासून एखादं वाक्य मला तुम्ही सांगायचंय. हा, प्रिया सांग. कमळ या शब्दापासून एखादं वाक्य सांगा मला. प्रिया, हे फूल कमळ खूप सुंदर आहे. हे कमळाचे फूल खूप सुंदर आहे. ओके. तर बघा, तुम्ही मला एक छान वाक्य बनवून दाखवलं. आता हे वाक्य कसं बनलं? आपण त्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले. कमळाचे फूल सुंदर आहे. किंवा आपण आणखीन एक वाक्य घेऊया. कमळ हे एक फूल आहे, असं वाक्य घेऊया. हा, आता पहा, हे वाक्य होण्यासाठी कोणकोणते शब्द लागले आपल्याला? कमळ हे एक फूल आहे, हे वाक्य होण्यासाठी कोणकोणते शब्द लागले? संस्कृती सांग मला. कमळ हे एक बरोबर. कमळ हे एक फूल आहे, असे 5 अर्थपूर्ण शब्द आपल्याला लागले आणि ते आपण जेव्हा क्रमाने जोडले तेव्हा आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळला की कमळ हे एक फूल आहे. आता पहा बरं, पहिल्यांदा काय केलं आपण? मकळ असं उलट सुलट अक्षर दिली होती आणि त्यापासून तुम्ही कमळ हा अर्थपूर्ण शब्द तयार केला, हो की नाही? म्हणजेच अक्षरे योग्य क्रमाने जोडली की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. लक्षात ठेवा, अक्षरे योग्य क्रमाने जोडली की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि
असे अर्थपूर्ण शब्द आपण जेव्हा योग्य क्रमाने जोडतो, योग्य क्रमाने आले की वाक्य तयार होते. हो ना? आता पहा, मी तुम्हाला म्हटलं, फक्त असं म्हटलं की मी शाळेत. तुम्हाला अर्थ कळला का या वाक्याचा? अथर्व सांग, या वाक्याचा अर्थ कळला तुला? मी शाळेत असं मी म्हटलं. मी शाळेत जाते. हा, मग तुम्हाला जातो हा शब्द त्याच्या पुढे जोडावा लागला, हो की नाही? तेव्हा तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ कळला. तर प्रत्येक वाक्य पूर्ण होण्यासाठी त्यातील जे शब्द असतात ते शब्द योग्य क्रमाने यावे लागतात, हो की नाही? तर पहा, पूर्ण अर्थ समजण्यासाठी अर्थपूर्ण शब्द क्रमाने जोडले जावे लागतात. म्हणजेच वाक्य म्हणजे काय? तर शब्दसमूह. वाक्य म्हणजे शब्दसमूह असतो आणि ज्या शब्दसमूहातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो. वाक्य म्हणजे शब्दसमूह असतो आणि त्या शब्दसमूहातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो. आता पिवळ्या पट्टीमध्ये वाक्य म्हणजे काय हे सांगितलेलं आहे आणि ते मला वाचून दाखवणार आहे गौरव. वाचून दाखव गौरव. वाक्य म्हणजे काय? गौरव. बरंच रिया, रिया सांग रिया. त्याचा आवाज, त्याच्यापर्यंत आवाज नाही पोहोचत आहे. रिया सांग. TOLOTS. रिया वाच बरं. वाक्य म्हणजे काय? भक्ती सांग. भक्ती गोरे. पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. व्हेरी गुड. पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असं म्हणतात. बरोबर. म्हणजे जे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी अर्थबोध होतो, समजतं, त्या वाक्य शब्दसमूहाला वाक्य असं म्हणतात. आता पहा, वाक्यांचे 4 प्रकार आहेत. आता हे वाक्यांचे 4 प्रकार हर्षिता वाचून दाखवेल मला. हर्षिता वाच. होकारातील वाक्य, नकारातील वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारातील वाक्य. व्हेरी गुड. तर हे असे वाक्यांचे 4 प्रकार आहेत. आतापर्यंत तुम्हाला माहिती नव्हते ना? तुम्ही वाचत होतात, पण ते वाक्यांचे प्रकार आहेत वेगवेगळे हे काही आपल्याला माहिती नव्हतं. आणि हीच नवीन गोष्ट आज आपण शिकणार आहोत. बघा, होकारार्थी वाक्ये हा वाक्याचा पहिला प्रकार आहे. बघा, ही वाक्य आपण नेहमी वाचतो, पण आपल्याला माहिती नव्हतं की याला होकारार्थी वाक्य म्हणतात. पण आता तुम्हाला कळेल की होकारार्थी वाक्य कुठली, उद्गारार्थी वाक्य कुठली, हे आज हा पाठ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. पाहूया आपण होकारार्थी वाक्य. आता पहिलं जे वाक्य आहे ते पहिलं वाक्य श्रेया वाच. श्रेया, पहिलं वाक्य वाच बाळा. देश आहे. भारत माझा देश आहे. बघा, याच्यातून आपल्याला होकार कळतोय. होकार कळतं म्हणजे होय, भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. आता दुसरं वाक्य तनुजा वाच. भारतात विजय झाला. भारताचा विजय झाला. हो, होय, भारताचा विजय झाला.
आता या वाक्यातून सुद्धा आपल्याला काय कळतंय? होकार कळतोय. म्हणजे होय असं उत्तर आपल्याला या वाक्यातून दिसतंय, येतंय. तिसरं वाक्य अक्षता वाच. मी दररोज पाढे म्हणतो. मी दररोज पाढे म्हणतो. होय मी दररोज पाढे म्हणतो. चौथं वाक्य हर्षिता वाच. परिसर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. पहा या वाक्यातून सुद्धा आपल्याला होकार दर्शवला जातोय. होय परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. बघा ज्या वाक्यातून आपल्याला साधारण होय उत्तर कळतंय ते होकारार्थी वाक्य. होय परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. लक्षात येतंय तुमच्या? तर जेव्हा वाक्यात होकार असतो तेव्हा त्या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. लक्षात आलं? जेव्हा वाक्यात होकार असतो तेव्हा त्या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. आता होकारार्थी वाक्य कशाला म्हणतात हे श्रावणी मला वाचून दाखवेल. श्रावणी वाच. हा बोल. जेव्हा वाक्यात होकार असतो तेव्हा त्या वाक्याला होकारार्थी वाक्य बरोबर. जेव्हा वाक्यात होकार असतो तेव्हा त्या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. अशा प्रकारचं एखादं वाक्य सांगू शकता तुम्ही? साधं वाक्य नेहमीच कोणतंही वाक्य सांगा. ओम सांग मला. ओम एखादं वाक्य. अभ्यास तू खूप छान झाडलं आहेस. मी दररोज अभ्यास करतो. मी दररोज अभ्यास करतो. वा छान. मी दररोज अभ्यास करतो. बघा ओमने होकारार्थी वाक्य सांगितलंय. म्हणजे होकारार्थी वाक्य लक्षात आलं तुमच्या? आता आपण आपल्या पुस्तकात पण अशी होकारार्थी वाक्य आहेत ती पाहूया. आता पहा बरं पहिलं वाक्य मला आर्या वाचून दाखवेल. वाच आर्या पहिलं वाक्य. शिवाजीने आई बनाना शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची. होय शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची. हो की नाही? या ठिकाणी आपल्याला या वाक्यात काय दिसतोय? होकार दिसतोय. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची. आता दुसरं वाक्य श्रेया सरगर वाच. श्रेया सरगर. झाडाची फांदी हालू लागली. व्हेरी गुड. वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली. होय वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली. आता तिसरं वाक्य भक्ती गोरे वाच बरं. उंदीर मामा कोपले होते. शेतावर उंदीर मामा कोपले होते. या वाक्यातून सुद्धा आपल्याला होकार दर्शवला जातोय. होय शेतावर उंदीर मामा कोपले होते. आता पुढचं वाक्य दक्षता घोलप वाचून दाखवेल मला. चौथं वाक्य वाच बाळा पटकन. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. व्हेरी गुड. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. या वाक्यातून सुद्धा आपल्याला होकार दर्शवला जातोय. आणि पहा बरं होय डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. आता पाचवं वाक्य मला वाचून दाखवेल श्रावणी. श्रावणी हा वाच बाळा. शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला.
शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. होय, शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. या वाक्यातून सुद्धा आपल्याला होकार दर्शवला जातोय. आता 6वं वाक्य मला वाचून दाखवेल श्रेया. आपल्या उपयोग क्षमता दूर करण्यासाठी केला. बरोबर. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला. होय, बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला. लक्षात आलं की नाही? या वाक्यातून सुद्धा आपल्याला काय दर्शवला जातोय? होकार दर्शवला जातोय. आता 7वं वाक्य संस्कृती वाच. सर्वांना आधार देण्याची सर्वांना आधार देण्याची रमाईंची वृत्ती होती. पहा, या वाक्यात सुद्धा आपल्याला होकार दर्शवला जातोय. होय, सर्वांना आधार देण्याची रमाईंची वृत्ती होती. आता शेवटचं जे वाक्य आहे ते श्रावणी वाचून दाखवेल मला. वाच बाळा. खेळाचा तास सुरू झाला. पहा, होय, खेळाचा तास सुरू झाला. या वाक्यातून सुद्धा आपल्याला होकार दर्शवला जातोय. लक्षात आलं का सगळ्यांना होकारार्थी वाक्ये? आता आपण पुढे जाऊया दुसऱ्या प्रकाराकडे. आता दुसरा प्रकार आहे नकारार्थी वाक्ये. आता नकारार्थी वाक्य समजणं फार सोपं आहे. तुम्हाला लाल अक्षरात जे नकारार्थी शब्द दिसतात की नाही, त्यावरून तुम्ही पटकन ओळखू शकता नकारार्थी वाक्ये. हो की नाही? तर पहिलं वाक्य मला वाचून दाखवेल रिया. वाच बाळा. मला तुझे पुस्तक नको. मला तुझे पुस्तक नको. नको या शब्दातून आपल्याला त्या वाक्यातील नकार कळतोय. मला तुझे पुस्तक नको. आता दुसरं वाक्य श्रद्धा वाच. भारताचा पराजय झाला नाही. भारताचा पराजय झाला नाही. नाही या शब्दावरून नकार दर्शवला जातोय. भारताचा पराजय झाला नाही. आता तिसरं वाक्य वाचतंय आरती. आरती वाच. आरती चोरगे, तिसरं वाक्य वाच बाळा. हा, मला तुझे पुस्तक नको. तिसरं वाक्य बाळा. तिसरं वाक्य सांगितलं मी. व्हेरी गुड. मला उत्तर सुचत नव्हते. मला उत्तर सुचत नव्हते. आता बघा, इथे नकार दर्शवणारा कोणता शब्द आलाय? श्रावणी सांग, कोणता शब्द आलाय नकार दर्शवणारा? नव्हते. बरोबर. नव्हते. मला उत्तर सुचत नव्हते. नव्हते हा नकार दर्शवणारा शब्द इथे आलेला आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे नकारार्थी वाक्य आहे. आता चौथं वाक्य मला वाचून दाखवेल दक्षता. गुलाब दक्षता. वाच. समीरने गृहपाठ केला नाही. नाही या शब्दातून आपल्याला इथे सुद्धा नकार दिसतोय. समीरने गृहपाठ केला नाही. तर नकारार्थी वाक्य म्हणजे काय? तर जेव्हा वाक्यात नकार असतो तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी वाक्य म्हणतात. आता नकारार्थी वाक्य कशाला म्हणतात हे मला वाचून दाखवायचं आहे. कोण वाचून दाखवणार? ओम वाच. ओम.
जेव्हा वाक्यात नकार नसतो तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी वाक्य म्हणतात. छान. जेव्हा वाक्यात नकार असतो तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी वाक्य म्हणतात. आता अशा प्रकारची नकारार्थी वाक्य आपल्या पुस्तकात सुद्धा आहेत. बघा, पहिलं वाक्य पूर्वी वाच. पूर्वी मला तुझे पुस्तक पहिलं वाक्य पूर्वी वाचेल. वाच बाळा. मी कुट्टीला गेलोच नाही. हा, कुट्टीला गेलोच नाही. हा हा, मी कुट्टीला गेलोच नाही. मी कुट्टीला गेलोच नाही. तुम्हाला माहिती आहे हे कोणत्या धड्यातलं वाक्य आहे ते, हो की नाही? आता दुसरं वाक्य खुशी खंडारे. खुशी वाच. मध्ये मात्र काही उंदीर मध्ये या मात्र एकही उंदीर दिसला नाही. छान. पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. हे सुद्धा आपल्या एका धड्यातलंच वाक्य आहे. बघा, इथे पण नकारार्थी शब्द कोणता आला आहे? नाही. तर नाही या शब्दावरून आपल्याला लक्षात येतं की हे नकारार्थी वाक्य आहे. आता तिसरं वाक्य मला अथर्व वाचून दाखवेल. अथर्व वाच बाळा. तिसरं वाक्य. माझ्या उपयोग नाही. हा, माझ्या पाया पडून उपयोग नाही. नाही या शब्दावरून सुद्धा आपल्याला इथे नकार दिसतोय. म्हणजे हे वाक्य सुद्धा नकारार्थी वाक्य आहे. आता चौथं वाक्य निधी वाचून दाखवेल मला. निधी, चौथं वाक्य वाच. कचरा हा नुसता कचरा नाही. निधी वाचतेस ना? मृण्मयी वाच. मृण्मयी. कचरा हा नुसता कचरा नाही. कचरा हा नुसता कचरा नाही. छान. तर नाही या शब्दावरून या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे वाक्य नकारार्थी आहे हे लक्षात येतं. कचरा हा नुसता कचरा नाही. आता पाचवं वाक्य मृण्मयी वाचून दाखवेल मला. त्या कधीही नाही. छान. त्या कधीही डगमगल्या नाहीत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसतोय? नकार दर्शवला जातोय. नाहीत या शब्दाने आपल्याला नकार दर्शवलेला दिसतोय. त्या कधीही डगमगल्या नाहीत. आता पुढचं वाक्य, सहावं वाक्य मला दुर्वा वाचून दाखवेल. वाच दुर्वा. आमच्या गटात नकोस तू. आमच्या गटात नकोस तू. आता मला सांग की यात नकारार्थी शब्द कोणता आलाय? दुर्वा. नकारार्थी शब्द हा नकोस. नकोस हा शब्द इथे आलेला आहे नकारार्थी. आणि त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे नकारार्थी वाक्य आहे. आता श्रेया सरगर, सातवं वाक्य वाचून दाखव बाळा. हिम्मत होत नव्हती. श्रेया बघाय त्यांची हिम्मत होत श्रेया सरगर. गुरुजींकडे बघायची त्याची हिम्मत नव्हती. नकारार्थी शब्द गुरुजींकडे बघायची त्याची हिम्मत होत नव्हती. छान. गुरुजींकडे बघायची त्याची हिम्मत होत नव्हती. आता इथे सुद्धा नकारदर्शक शब्द कोणता आहे? बघायची श्रेया.
श्रेया सरगर, कोणता आहे नकारार्थी शब्द? नव्हती. बरोबर, छान. तर या ठिकाणी नकारार्थी शब्द आहे नव्हते. गुरुजींकडे बघायची त्याची हिंमत होत नव्हती. आता 8वं वाक्य मला संतोष वाळेकर वाचून दाखवेल. वाच बाळा. पप्पूला रडू आवरत नव्हते. पप्पूला रडू आवरत नव्हते. छान. हा, इथे सुद्धा नकारार्थी शब्द कोणता आलाय? नव्हते. पप्पूला रडू आवरत नव्हते. तर ही आपण सर्व नकारार्थी वाक्य पाहिली आणि ही वाक्य तुमच्या पुस्तकातलीच आहेत. अशा प्रकारची वाक्य तुम्ही आणखीन शोधू शकता. आता तुम्हाला लक्षात येईल की कोणतं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, हो की नाही? आता आपण त्याच्या पुढच्या प्रकाराकडे वळूया. प्रश्नार्थक वाक्ये. आता प्रश्नार्थक वाक्य जी आहेत ती समजणं सुद्धा फार सोपं आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही विराम चिन्हांमध्ये शिकलेले आहात ना. कोणतं चिन्ह शिकलाय? विराम चिन्हामध्ये प्रश्नार्थक चिन्ह शिकलायत की नाही? प्रश्न चिन्ह. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे, पहिलं जे वाक्य आहे ते मला वाचून दाखवेल ओम. वाच बाळा. तू कशी आहेस? तू कशी आहेस? हो की नाही? तू कशी आहेस? तू कशी आहेस? तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेला दिसतोय? प्रश्न विचारलेला दिसतोय. आणि हा प्रश्न आहे हे आपण कोणत्या शब्दांवरून ओळखलंय? कोणत्या शब्दावरून ओळखलंय? प्रश्न आहे हे. ओम, सांग बरं. सांग बरं ओम. कोणता शब्द आहे इथे प्रश्नार्थक शब्द? कशी. कशी. अगदी बरोबर, छान. बघा, कशी आहेस, हो की नाही? हा प्रश्नार्थक शब्द आहे. तर हा प्रश्नार्थक शब्द आणि शेवटी दिलेलं प्रश्नचिन्ह यावरून आपण प्रश्नार्थक वाक्य ओळखू शकतो. आता दुसरं जे वाक्य आहे ते वाक्य आर्यवाच. कुठलं बाई वाक्य? दुसरं वाक्य प्रश्न. तो शाळेत कधी गेला? तो शाळेत कधी गेला? आता या ठिकाणी सुद्धा प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? शब्द कोणता आहे आणि प्रश्नचिन्ह तर आहेच दिसतंय, पण शब्द कोणता आहे याच्यात? कधी. बरोबर आहे. तो शाळेत कधी गेला? कधी आणि प्रश्नचिन्ह या दोनावरून आपण ओळखू शकतो की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता तिसरं पहा. तिसरं वाक्य वाचेल समृद्धी. समृद्धी वाच तिसरं वाक्य. राम कुठे गेला? राम कुठे गेला? हो की नाही? राम कुठे गेला? या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? समृद्धी, प्रश्नार्थक शब्द कोणता आहे बाळा इथे? कुठे. हा, बरोबर. कुठे हा प्रश्नार्थक शब्द आहे आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. यावरून आपण ओळखू शकतो की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता भक्ती गोरे शेवटचं वाक्य वाच बाळा. तुला लाडू आवडतो का? तुला लाडू आवडतो का? या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? का. का. बरोबर. का याच्यावरून आपण ओळखलं की हा प्रश्न आहे, है ना? आणि प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते, त्या वाक्यास प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. आता प्रश्नार्थक वाक्य कशाला म्हणतात हे मला वाचून दाखवायचं आहे आणि मला हे वाचून दाखवेल श्रेया. वा श्रेया. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते त्या वाक्यास प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. बरोबर.
तर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय हे समजलंय तुम्हाला. तर प्रश्नचिन्ह असतं आणि त्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. अशी वाक्य तुमच्या पुस्तकात सुद्धा आहेत. ती आपण पाहूया आता. आता ही वाक्य पण आपण वाचायची आहेत. निधी, पहिलं वाक्य वाच. कुट्टी बंद होती का? कुट्टी बंद होती का? हा, कुट्टी बंद होती का? आता इथे पण बघा प्रश्नार्थक शब्द आहे का आणि प्रश्नचिन्ह आहे. याच्यावर आपण ओळखलं की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता दुसरं वाक्य संस्कृती वाच. दुसरं वाक्य कुठे चालला? अरे वेड्या कुठे चाललास? कुठे चाललास? इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे सांग? कुठे? कुठे. अरे वेड्या कुठे चाललास? प्रश्नार्थक शब्द आहे कुठे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि यामुळे आपण ओळखू शकतो की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता तिसरं वाक्य वाचेल अक्षता कोळी. तिसरं वाक्य. काय म्हणते आमची मुग्धा? काय म्हणते आमची मुग्धा? तर या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? काय, हो की नाही? आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. आता चौथं वाक्य वाचेल भक्ती गोरे. वाच बरा, वाच बाळा. बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला? बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला? प्रश्नार्थक शब्द सांग. कसा. आणि शेवटी काय आहे? प्रश्नचिन्ह. हा, कसा आणि प्रश्नचिन्ह आहे. यावरून आपण ओळखलं की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता पाचवं वाक्य मला वाचून दाखवेल रिया. तुम्ही पंढरपूरला पाहिले का? हा, तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? बघा या ठिकाणी सुद्धा तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? प्रश्नार्थक चिन्ह का. प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? का, हो की नाही? यावरून आपण ओळखलं की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता 6वा प्रश्न वाचेल ओम. वाच ओम. 6वा प्रश्न. कुठे चालली आहे टोळी? इथे प्रश्नार्थक शब्द आहे कुठे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिसतोय. यावरून आपण ओळखू शकतो की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता 7वं वाक्य वाचेल संस्कृती. नदी पार कशी करता येईल? इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? कशी. कशी आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. यामुळे आपण ओळखू शकतो की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता शेवटचं वाक्य जे आहे ते श्रेयवाच. का ग बाई असं करतेस? का ग बाई असं करतेस? का ग बाई असं करतेस? तर या ठिकाणी सुद्धा का आणि प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आपण ओळखू शकतो की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. लक्षात आलं तुमच्या? अशा प्रकारची प्रश्नार्थक वाक्य तुम्ही तुमच्या पुस्तकातून शोधून काढू शकता आणि लिहू शकता. त्याच्या पुढचा प्रकार आपण पाहूया उद्गारार्थी वाक्ये. आता उद्गारार्थी वाक्ये. उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणतात हे तर तुम्ही शिकलाच आहात. उद्गार चिन्ह जेव्हा आपण शिकलो विराम चिन्हात त्यावेळेस ज्या वाक्यात एखादी भावना म्हणजेच कोणकोणत्या भावना तर आश्चर्य, आनंद, दुःख, प्रशंसा
इत्यादी उद्गार दर्शवणारे शब्द असतात त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. तर अशा प्रकारची वाक्य आपण पाहूया. पहिलं वाक्य कोण वाचून दाखवणार मला? पहिलं वाक्य श्रेया वाच. शाबास छान खेळलास तू. शाबास छान खेळलास तू. या ठिकाणी आपल्याला आनंद झालेला दिसतोय, हो की नाही? शाबास छान खेळलास तू. आता दुसरं वाक्य तनुजा वाच. तनुजा दुसरं वाक्य वाच बाळा. फारच वाईट झाले. अरे रे फारच वाईट झाले. अरे रे फारच वाईट झाले. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला दुःख झाल्याचं लक्षात येतंय आणि या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेलं आहे आणि त्यावरून आपण ओळखू शकतो की हे उद्गारार्थी वाक्य आहे. आता तिसरं वाक्य श्रद्धा वाच. तिसरं वाक्य. अरे वा किती सुंदर अक्षर आहे तुझं. अरे वा किती सुंदर अक्षर आहे. अरे हा छान छान छान. अरे वा किती सुंदर अक्षर आहे तुझं. या ठिकाणी बाईंनी तिची प्रशंसा केलेली आहे. अरे वा किती सुंदर अक्षर आहे तुझं, हो की नाही? आता चौथं वाक्य संस्कृती वाच. अरे बाप रे केवढा साप. बरोबर छान. अरे बाप रे केवढा हा साप. या ठिकाणी आपल्याला आश्चर्य दिसतंय. अरे बाप रे केवढा हा साप. बघा आनंद, दुःख, प्रशंसा, आश्चर्य अशा प्रकारच्या भावना दर्शवणारी ही वाक्य आहेत आणि शेवटी या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेला दिसतो. तर उद्गार चिन्ह असणारी ही जी वाक्य आहेत त्यांना आपण म्हणायचं उद्गारार्थी वाक्ये. आलं लक्षात? तर अशा प्रकारची वाक्य आपल्या पुस्तकात आहेत. वेगवेगळ्या धड्यांमध्ये अशी उद्गारार्थी वाक्य आहेत. आपण पाहूया. बघा या ठिकाणी सुद्धा श्रेया पहिलं वाक्य वाच बाळा. किती गंमतच आहे. किती मज्जा गंमतच आहे. दुसरं वाक्य गार्गी वाच. किती मज्जा गंमतच आहे. दुसरं वाक्य बाळा. दुसरं वाक्य. मनुली तू छान कल्पना करतेस. मनुली तू छान कल्पना करतेस. बघा या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेलं आहे. आता तिसरं वाक्य गौरांग सांग. गौरांग वाच. सोन्यासारखी पिवळे भाताचे पीक आहे. निबर. बघा निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक. या ठिकाणी सुद्धा आपल्याला उद्गार चिन्ह दिसतोय आणि म्हणून हे काय आहे उद्गारार्थी वाक्य आहे. आता चौथं वाक्य श्रावणी वाच. चिंध्या पांघरल्या. चिंध्या घातल्या पांघरल्या हे वाक्य आहे गाडगे बाबांच्या धड्यातलं, हो की नाही? तुम्ही ओळखलंच असेल. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला इथे उद्गार चिन्ह दिसतंय. आता पुढच्या वाक्याकडे वळूया आपण. पाचवं वाक्य भक्ती वाच. भक्ती गोरे.
मला स्वप्न भक्ती तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय. हा छान. तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय. बघा इथे त्याला आश्चर्य वाटतंय हो की नाही. आणि म्हणून इथे काय दिलंय, उद्गार चिन्ह दिलंय. आणि यावरून आपण ओळखू शकतो की हे उद्गारार्थी वाक्य आहे. आता 6वं वाक्य श्रेया सरगर वाचून दाखवेल मला. मग बस 6वं वाक्य. सारखं तोंड करून. मग बस गाडग्यासारखं तोंड करून हो की नाही. मग तर या ठिकाणी शेवटी काय आहे, उद्गार चिन्ह आहे. आता 7वं जे वाक्य आहे ते वाक्य क्षिती वाचून दाखव. क्षिती. तिथून ती पुन्हा ओरडली. हा. बस. बकासूर. बकासूर. तिथून ती पुन्हा ओरडली. बकासूर. हा. तिथून ती पुन्हा ओरडली. बकासूर. असं वाचायचंय ते. हा. आणि शेवटी या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, उद्गार चिन्ह. यावरून आपण ओळखू शकतो की हे उद्गारार्थी वाक्य आहे. आता 8वं जे वाक्य आहे, मृण्मयी वाच बाळा. हे तुझं चित्र अगदी खरं खरं झालं बघ. हे तुझं चित्र अगदी खरं खरं झालं बघ. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उद्गारार्थी चिन्ह दिसतंय. आणि म्हणून आपण याला काय म्हणणार, उद्गारार्थी वाक्य. आता पहा, आपण किती प्रकार पाहिले वाक्यांचे. एकूण किती प्रकार पाहिले, 4 प्रकार पाहिलेत. आणि ते कोणकोणते, आता मला गार्गी सांगेल. 4 प्रकार कोणकोणते पाहिले, गार्गी सांग बाळा. होकारार्थी, नकारार्थी. हा. बरोबर, बोल. प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थक वाक्य. उद्गारार्थी वाक्य, अगदी बरोबर. आपण 4 प्रकार पाहिले. होकारार्थी वाक्ये, नकारार्थी वाक्ये, प्रश्नार्थक वाक्ये आणि उद्गारार्थी वाक्ये, असे 4 प्रकार आपण पाहिले. आता हे प्रकार तुम्हाला किती समजलेत ते मला आता कळेल. आपण पाहूया. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. आता पहिलं वाक्य मला वाचून दाखवेल. मृण्मयी वाच. सर रागावू नका, नकारार्थी वाक्य. बरोबर, छान. सर रागावू नका. छान उत्तर, अगदी बरोबर आहे तुझं हो की नाही. आता त्याच्या पुढचं वाक्य मला श्रावणी वाचून दाखवेल. मूल्यमापन, वाक्यांचा प्रकार ओळखा. दुसरं वाक्य वाच बाळा. किती सुंदर गुलाब आहे. हा. आता वाक्याचा प्रकार सांग. किती सुंदर गुलाब आहे, उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य, अगदी बरोबर, छान. उद्गारार्थी वाक्य. आता त्याच्या पुढचं वाक्य गार्गी वाच बाळा. प्रश्नार्थी वाक्य. वाक्य वाच ना आधी. आठवण आहे ना तुला, प्रश्नार्थी वाक्य. वाक्य. प्रश्नार्थक वाक्य, अगदी बरोबर. आता चौथं वाक्य मला संस्कृती वाचून दाखवेल. नकारार्थी वाक्य. पुन्हा एकदा बघ, नीट वाच बाळा. संस्कृती नीट वाच. शरद खूप हुशार आहे, नकारार्थी वाक्य. पुन्हा वाक्य नीट वाच बाळा.
हा वाच संस्कृती, वाक्य वाच. शरद खूप हुशार आहे. होकारार्थी वाक्य. शरद हा खूप हुशार आहे. हा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? होकारार्थी. होकारार्थी. बरोबर. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे? होकारार्थी. होय, शरद खूप हुशार आहे. आहे हो की नाही? शरद खूप हुशार आहे. होय. यावरून आपल्याला लक्षात येत आहे की हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? होकारार्थी वाक्य. आता शेवटचं जे वाक्य आहे ते जान्हवी वाच बाळा. शाबास असते असं मिळव. हा पुन्हा एकदा वाच. हा शाबास हा असते यश मिळव. शाबास असेच यश मिळव. शाबास असेच यश मिळव. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते पण सांगायचं मला. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मूल्यक आजचे वाक्य. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मृण्मयी सांग. मृण्मयी. मृण्मयी. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. उद्गारवाचक चिन्ह. चिन्ह नाही बाळा. चिन्ह आहे बाळा. पण वाक्याचा प्रकार कोणता आहे हे? उद्गारार्थी वाक्य. कळलं का? उद्गारार्थी वाक्य. आपण चिन्ह पाहिलंच आहे. पण त्या चिन्हावरून आपण ओळखतो की हे उद्गारार्थी वाक्य आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर बघा तुम्ही छान उत्तरं दिली मला मूल्यमापनात आणि तुम्हाला हा भाग छान समजलेला पण आहे. आता तुम्हाला घरी करण्यासाठी आणखीन एक स्वाध्याय देणार आहे आणि तो चॅट बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली जाणार आहे. आता या स्वाध्यायाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे. हा जो स्वाध्याय दिलाय त्या स्वाध्यायाचा स्क्रीनशॉट काढा आणि चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म देणार आहे. त्या गुगल फॉर्मची उत्तरं तुम्हाला माहितीच आहे की असं टच करून त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. त्या लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म उघडायचा आणि योग्य उत्तरावर टच करून उत्तर द्यायचं आहे आणि याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढला का सर्वांनी? हँड रेज करा. काढला. ओके. तर छान उत्तरं दिली तुम्ही मला आणि सगळा पाठ नीट समजून घेतला. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.